हॅलो फ्रेंड्स, मी आज तुमच्यासमोर खिचडी, आपण व्हेज खिचडी, शाकाहारी खिचडी कशी बनवायची ते मी तुम्हाला माझी रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. आपण पहिल्यांदा गाजर घ्यायचे, नंतर बटाटा घ्यायचा. आपण हे सर्व मसूर डाळ, मूग डाळ, तूर डाळ, नंतर फोडणीला कांदा, जर आपल्याला पाहिजे लसूण 2-4 असे पाकळ्या, त्याच्यानंतर मिरची पण घालू शकता, मिरची हवी असेल तर. मॅगी मसाला, जर आपल्याला जास्त तिखट नको असेल तर मॅगी मसाला वापरू शकता, आणि नेहमीचं आपलं तिखट. हे सर्व आपण हे बारीक तुकडे करायचे, ह्याचे हे सालं वगैरे काढायचे, गाजरचे बटाट्याचे, आणि बारीक तुकडे करून घ्यायचे ह्याचे. आणि हे आपल्याला क्वांटिटी जेवढे जेवढे पाहिजेत, मूग डाळ मसूर डाळ ते घ्यायचं. हे मूग डाळ मसूर डाळ तूर डाळ आणि ह्याच्यामध्ये बटाटे हे बारीक तुकडे करून ते भिजत घातलेले आहे, म्हणजे भिजत म्हणजे धुवून घेतले सर्व हे. तसंच तांदूळसुद्धा आपल्याला किती पाहिजे तेवढं. आता आमचं दोघांसाठी म्हटल्यानंतर खिचडी बनवणार म्हटल्यानंतर मी 2 वाटी घेतले. तांदूळ पण धुवून स्वच्छ घ्यायचं. ह्याच्यात मिक्स पण करू शकता ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये एकच आहे. आता मला हा कांदा बारीक चिरायचा आहे आणि लसूण. पण त्या अगोदर मी काय केलेलं आहे, काजू आणि हे आपलं गाजर बारीक करून घेतलेलं होतं तुकडे, आणि ते मी शिजवून जरा जरा घेतले, कारण नंतर मग खिचडी भातामध्ये जास्त शिजत नाही ते. त्याच्यामुळे हे आपण काजू वगैरे मी शिजवून घेतलेले आहेत. हे बघा, हे दोन्ही पण हे सर्व, आणि हे ह्याच्यात मिक्स करून नंतर मला घालायचं आहे फोडणीला टाकताना. हे सर्व ह्याच्यामध्येच तांदूळसुद्धा मी मिक्स करणार आहे. आणि हे बघा, मी तांदूळ तूर डाळ सर्व मिक्स करून घेतलेलं आहे, म्हणजे फोडणी आपण जेव्हा घालणार तेव्हा हे डायरेक्ट त्या कांद्याची फोडणी किंवा लसूण काही जे मी बारीक करणार आहे, बारीक चिरून घेणार आहे, तेव्हा हे टाकणार आहे. हे बघा, मी कांदा आणि लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे. हे आता मला फोडणीमध्ये टाकायचं आहे. फोडणीला तुम्हाला पाहिजे तर घी घेऊ शकता, म्हणजे तूप, आणि तेल पण घालू शकता, जेणेकरून टेस्ट छान लागते. तर मी तुम्हाला आता फोडणी कशी घालायची ते दाखवणार आहे. तर आपण पहिल्यांदा गॅस चालू करू, आणि मी कुकर ठेवलेला आहे. कुकरमध्ये आपण खिचडी बनवणार आहोत. तर मी तेल टाकलेलं आहे, तेल, आणि आता थोडंफार मी घी पण टाकणार आहे. हे बघा, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता, नाही तर नाही टाकू शकता. मला आवड आहे म्हणून मी घी टाकले. आता तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्ही फोडणीला जिरं टाकू शकता, मोहरी टाकू शकता. मी जिरं टाकत आहे. हे बघा, आपल्याला पाहिजे तसं टाकायचं, जास्त नाही. तसंच मोहरी पण टाकायचं, म्हणजे राई म्हटला तरी चालेल, मोहरी टाकायचं. तेल तापलेलं असल्यामुळे मोहरी टाकलेला फायदा होतो. त्याच्याबरोबरच मग लसूण टाकू शकता, लसूण जास्त कमी करू शकता. कांदा टाकायचा छानपैकी, आणि त्याच्यात लालसर होईपर्यंत परतायचं. आपल्या टेस्टनुसार तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तिखट टाकू शकता. मला 2-3 चमचे म्हणजे जास्त तिखट लागते म्हणून मी तिखट टाकले. त्याच्यानंतर मॅगी मसाला पण टाकू शकता. आता आपण हे सर्व त्याच्यामध्ये टाकायचे आहे. छानपैकी त्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे. लाल, पिवळी, पांढरे, रंगीत किती छान खिचडी बनत आहे बघा. त्याला म्हणतात खिचडी, व्हेज डाळ खिचडी, मूग डाळ खिचडी. माझी तर पूर्ण व्हेजिटेबल खिचडी होते ही. बटाटा, गाजर, काजू, मूग डाळ, तूर डाळ, मसूर डाळ हे सर्व घातलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकायचं, आपल्याला जेवढं कमी जास्त केवढं पाहिजे तेवढं. माझं तर बरोबर असतंय, कमीच असते, जास्त मग मी मीठ नाही खात, त्यामुळे खारट व्हायचा प्रश्नच येत नाही.
आणि ह्याच्यामध्ये पाणी आपल्याला जशी पातळ पाहिजे असेल तर पातळ बनवते तर जास्त पाणी घालून, नाही तर कमी पाणी घालून खिचडी कुकरला या शिट्या द्यायच्या आणि नंतर मग गरमागरम जेवायला बसायचं. थांबा, हे बघा मी पाणी घातलेलं आहे आणि आता मी याला झाकण लावत आहे, शिट्ट्या देणार आहे. त्याच्यानंतर मग आपण शिट्ट्या आपल्याला किती पाहिजे ते देऊन भात शिजला की गॅस बंद करायचा आणि नंतर गरमागरम जेवायला घ्यायचं. हे बघा आता शिट्ट्या आल्यानंतर मी नंतर तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. शिट्ट्या यायला लागल्या, आपल्याला पाहिजे तसे 1 2 3 किती हव्या तेवढ्या शिट्ट्या काढायचा. खिचडी तयार होते. हे बघा खिचडी तयार, मी उघडते आता तुमच्यासमोरच. हे बघा गरमागरम खिचडी. या मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते सांगा, कमेंट करा. जेवायला या. चला बाय.